नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण एक नवीन रेसिपी करूया, कारलं फ्राय. तर मी ही कारली आहे ना अशी उभी कटिंग करून घेतलेली आहे. तर ती छानपैकी कटिंग केली की आपण तिला आहे ना उकडून घ्यायचं आहे. तर मी ना थोडंसं आहे ना पाणी घेते एका कुकरमध्ये. पाणी घेतलं की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, ही कारली टाकायची आणि हे आमसूल टाकायचं. आमसूल नसेल ना तर लिंबू असतं ना आपलं, लिंबू पिळून टाकलं ना तरी चालेल, पण आमसूल टाकलं का कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो. त्यामुळे शक्यतो आमसूल म्हणजे कोकम पण बोलतात त्याला. ते कारले उकडून घेतलेले आहे. तर आता ते छानपैकी थोडीशी ना अशी पिळून घ्यायची आहे. उभीच हाताने अशी पकडून आहे ना थोडी प्रेस करून घ्यायची. हे ते पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी कारली मी आता उकडून घेतलेली आहे. तर त्याच्यावर मी लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार परत मीठ टाकणार आहे आणि परत थोडंसं आहे ना हळद पावडर टाकायची. हे पहा मैत्रिणींनी हळद पावडर टाकलेली आहे आणि ते ना तसंच छानपैकी 5 ते 10 मिनटं असं मुरून द्यायचं, साईडला ठेवून द्यायचं. आणि त्याच्यासाठी ना नंतर आहे ना मग आपण आहे ना एका प्लेटीमध्ये आहे ना छानपैकी आहे ना आपलं बेसन पीठ असतं ना ते घ्यायचं आहे. ते मुरलेलं आहे छानपैकी. आता हे पहा मी बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे बेसन पिठामध्ये आहे ना इकडे तवा पण तापायला ठेवलेला आहे. बेसन पिठामध्ये आहे ना आपण छानपैकी हे कारले एकत्र कालून घ्यायचे आणि त्याच्यावर आहे ना छान वरून खालून त्याला बेसन पीठ लावायचे आणि तव्यावर आहे ना छानपैकी फ्राय करून घ्यायची. तर चला आता मैत्रिणींनो करूया फ्राय आपण. हे पहा, पाहू शकता तुम्ही कारल्याला कसं छानपैकी वरून खालून बेसन पीठ लावलेलं आहे आणि इथे तव्यावर मी एक एक करून छानपैकी सर्व कारले आपण तळून घेणार आहोत. असे छान खरपूस कमी गॅसवर छान कडक असे तळून घ्यायचं. खूप छान चवीला लागतात अशी कारले. तुम्ही एकदा केली ना नवरोबाला खायला दिलेत ना तर नवरोबा खुशच. तर हे पहा, आपण जशी मच्छी फ्राय करतो ना त्या पद्धतीने हे कारले फ्राय करून घ्यायचे सर्व कडकपणे छान. पाहू शकता इथं तुम्ही. हे पहा पलटे केलेले मी आता येते. हे पहा कारले छानपैकी तयार झालेली आहे आपली. चला तर मग घ्या खायला वरण भातासंग किंवा चपातीसंग छानपैकी कडक खा.